तर शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर सकाळ सकाळची वेळ आणि पाणी आलं होतं, पाणी वगैरे भरून झालं आणि आता ना भरताची वांगी म्हणजे मोठी वांगी जी असतात ती आणली होती रविवारी. तर आता आज ना भरीत करणार आहे. तर सगळ्यांना भरीत आवडतं, खास कर अक्षूला खूप आवडतं आणि अक्षूला ना किडनी स्टोनचा त्रास होता, त्यामुळे भरीत वगैरे असले द्यायचं नव्हतं ना. तर आता तिचा त्रास तो बरा झाला आहे. तर म्हणून ती मागं लागली होती की मला दे भरीत, म्हणून तिच्यासाठीच आणली होती खास. तसे सगळ्यांनाच आवडतात. तर वांगी भाजून घेतली मी दाखवते. तर हे बघा, तेल धुतली स्वच्छ आणि तेल लावून ना अशी भाजलेत. तर हे 4 आहेत आणि हे एक आहे. तर सुक्कं करायचं त्यामुळं ना अगदी कमी होते शिजून, त्यामुळं भरपूर अशी घेतली होती. आणि चपाती बनवायची अजून. काय आणू? स्ट्रॉबेरी आहे. तर आणू लागली ती, एकच आणून घेतलं बरं का स्ट्रॉबेरी, पण आंबट लागायला लागलं तिला. रडून घेतलं सकाळ सकाळचं आणि खाईना आता मात्र आंबट लागायला लागले म्हणायला लागली आहे ना. हा एक ड्रेस मी घेतला होता. तर हा ड्रेसला टिपा मारायच्या होत्या आणि ना खिसा पण म्हणलं होतं करावा, कारण मोबाईल वगैरे असं बाहेर जाताना वगैरे ठेवता येतो. पण त्या ड्रेसला खिसाच नाही आहे ना, करून द्या म्हणलं होतं, त्यांनी का अजून केलाच नाही, फक्त टिपा मारूनच दिले. तर आणल्या अगोदर ना धुतला आणि नंतर एका वेळेस कच्ची शिलाई असते, पटकन उसवतं म्हणून ना टिपा मारून पण घेतल्या होत्या. आणि मेन म्हणजे शिवलेस होता, तर बाह्या पण ह्याला लावायच्या होत्या. तर बाह्या पण लावून घेतल्या. आणि मग आता आज मी घातलाय तर कसा दिसतोय. तर कलर नव्हता मला हा ब्लॅक आहे म्हणून घ्यायचा, पण म्हणलं असू द्या. आता म्हणलं दुसरा होता तो व्हाईट कलरमध्ये होता, मग त्यापेक्षा ब्लॅक बरं म्हटलं. तर मग हा घेतला ड्रेस. तर कसा वाटतोय मला नक्की सांगा. तर बघा, वांग चांगलं ना भाजलं तर एवढा साल व्यवस्थित अगदीच निघते, परफेक्ट निघालं साल अगदी. आणि वांग्याची भरीत करण्यासाठी कांदा चिरून घेतलाय. कांदा आणि लसूण आणि कढीपत्त्याला काय झाले काय माहिती, पांढरसर असं काय झालं त्याला, सगळं कीड लागली सारखं. कढीपत्ता आणायला गेले होते पण तेच आहे. तर वांग असं सगळं नीट बघून ना व्यवस्थित अगदी घ्यायचं आपल्याला. कट करून घेते असं सगळ्याचं काढून घ्यायचं चालेल. वांगी मला वाटते खराब आहेत बरं का. तर असं निघालं म्हणून मी ना काळ वरून तर चांगली होती, पण हे बघा अशी, हे बघा, त्यामुळे मी घेतलीच नाही. ती सगळी वांगी मी दिली टाकून. हे बघा, पण वरून चांगली होती तर एवढी चांगली निघाली, बाकी सगळी खराब निघालं. अजून आहे ती 2, तर ही 2 आता भाजून बघते कसे आहेत, नाहीतर मला सगळं दुसरं काय आता खराब लागेल. चपात्या तर घेते मी करून, काय दुसरं भाजायला नको. तर ना चपाती करत करत सारण होते आपलं शेंगदाणे तिळाचं. तर ह्याच्या पण 2-3 पोळ्या केल्या आणि वेळेचं काय ते नियोजन काय केलं की सगळं फिसकटून जाते असं झालं. तर आता म्हणून फ्लावर करायचा ठरला. तर फ्लावर ना चिरलाय आणि गरम पाणी करून ना त्यातून काढून मग भाजी आता करायची. तर म्हणलं होतं ती भाजीचं नियोजन केलं होतं, सगळं फिसकटलं. आता दुसरं भाजी करायची, त्यामुळे ती थोडीशीच होईल ना, पण ती काही व्हायचं नाही. मग आता अजून दुसरी भाजी बनवूया. तर अशा शेंगदाण्याच्या पोळ्या केल्यात आणि अशा तिखटाच्या 2 केल्यात. तर ह्यांच्यासाठी तिखटाच्या केल्यात आणि बाकीच्या चपात्या 2 घेतली ना वांगी, ती मात्र निघाली चांगली. तर आता टाकते फोडणी मी. थोडस तेल टाकलं तर जिरे, लसूण आणि कांदा टाकणार आहे. कांदा जरा भरपूर घालायचा. कांदा चांगला ना भाजून घेणार. आणि काय जण ना
वरून पण असं तेल घालतात, तेल तिखट मीठ असे पण घालून करतात. आणि काय काय जण असं फोडणीचं, मी फोडणीचंच ना काय मी करते, त्यामुळं हे छान वाटतंय. तर असंच त्यामुळे मी पण काय करते. मीठ थोडंसं टाकलं, फोडणीतच थोडी कोथिंबीर ना छान स्वाद येतो. नवीन तिखट आहे, थोडंच टाकणार आहे, का तर हिने खाल्लं होतं ना, म्हणजे भरपूर तिखट आहे. नवीन नवीन असतं त्यावेळेला तिखट थोडं झालं असतं, म्हणजे कसं होतं जास्त तिखटपणा असतो. परत परत कसं कमी होतो ना तिखटपणा. पण नवीन करून आणलेलं मॅडमने काल आम्हाला दिलं होतं, शेजारच्या मॅडमकडून आणलेलं. तर करून दिल्या म्हणजे आणल्या दिल्यावर यांनी तेल तिखट खाल्लं होतं. खूपच तिखट आहे, थोडं कमी तिखट केलं, त्यामुळं कमीच घातलं. तर आता चांगले भाजले टाकते. रानूच बघा चाललंय कसं, आलूला चपात्या टाकल्या, भाजी म्हणते, हिचं तिसरंच आहे. आणि शेंगदाण्याचं कूट कोथिंबीर वरून टाकायचे अजून वगैरे. तरी तेलात चांगलं परतून आता घेते मी शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर आहे तोपर्यंत टाकायची, परत खराब होऊन जाते. नाही तर थोडंच मीठ टाकलं होतं मगाशी, तर आता आम्ही थोडं टाकलं. आणि काय या हवामानामुळं तर काय घशात दुखायला लागले माझ्या तरीला. आणि थोडं थंडी कमी जास्त वातावरणात बदलामुळे मला तब्येती लागले ते बिघडायला. आणि जशी ना इम्युनिटी पॉवर कमी असते त्याला तर खूपच त्रास होतो. मग अशा हवामानाचा त्यातलीच मी पण आहे. आणि डोकं दुखणं, घशात दुखणं माझं चालू झाले, 2 दिवस झाले ना, मला खूप त्रास व्हायला लागले. काल त्यामुळे अजिबात काल मी काहीच मोबाईल हातात सुद्धा घेतला नाही, काहीच केलं नाही काल. तर आधी चांगली वाफ मस्त अशी. तर आता गॅस बंद करते आणि फ्लावरची भाजी करते. फ्लावर ना गरम पाण्यातनं स्वच्छ धुवून घेतला उकळत्या पाण्यातून. तर ना चांगला अगोदर तेलात ना परतून घेऊन नंतर मी भाजी करणार आहे फ्लावरची. अशी भाजी केली ना खूप छान होते भाजी. तर ना त्यातलं सगळं पाणी अगोदर करून घेते आणि नंतर यामध्ये थोडं तेल टाकून ना परतून घ्यायचं. अशी भाजी फ्लावरची खूप छान होते. तर सरभरीत भाजी करणार आहे. थोडंसं तेल टाकलं, तर फ्लावर तेल टाकून भाजून घेतल्यामुळे कढई थोडीशी काळी झाली बरं का. तर तेल टाकलं, जिरे मोहरी कांदा लसूण टाकून ना चांगलं तर डब्याला ना पोरींना वांग्याचं भरीतच दिलं होतं, का तर वांग्याचं भरीत सगळ्यांना आवडतं. आणि फ्लावरची भाजी ना मी खाते पण ह्यांना आवडते म्हणून जास्त करते. पोरी तर फ्लावरची भाजी अजिबात खात नाही, त्यांना अजिबात. तर मसाले भातमध्ये सुद्धा फ्लावर टाकला ना तर काढून काढून अगदी मसाले भातातला सुद्धा ना काढून ठेवतात आणि भात खातात नुसतं. झाली बघा भाजी, टाकली फोडणी, कोथिंबीर घालते आता चिरून. भरपूर अशी लिलीला फुलं लागलीत आणि तसे तुळशी पण आलेले आहेत. मी स्वेटर हे ब्लँकेट धुतलं होतं, हे बघा पाणी केवढं आले इकडं, ब्लॉक धुतलेलं सगळं. ब्लँकेट स्वेटर ना मशीन मध्ये धुवून झाले आणि बाकीचे अजून कपडे मला धुवायचे. तर सगळं राडा आज पडलाय बरं का.
तर किचन कट्ट्यावर आणि खाली ते सगळं आता आवरणार आहे मी. हे सगळं किचनवरचं पसारा आम्हाला आवरायचं आहे. अनुला दिलेली कणिक बघा, तर इथलं सगळं आवरते. आता याने 2 असे रोपं आणलेत गुलाबाच्या फुलांची, तर आता ही ना लावायची 4 वाजता. आता राहू दे म्हटलं, आता सावलीत तिकडं ठेवते. आत्ताच आणलेत. कपडे भांडे धुवायचं करायला लागले आणि ना इकडे थंडी वाजते ना, गार हवा लागते म्हणून काढायला असं घातलं. आणि आता लागले कपडे भांडे आवरायला. आणि उतर पडशील, आणू चढून बसले भांडे चाळ्यावर, उतर पडशील.